नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जे एस-टी-बी-सी जे आरक्षण भेटलेलं आहे, त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगत आहे, की विद्यार्थ्यांना काय अडचणी येत आहेत सध्या. सर्टिफिकेटच्या बाबतीत असू द्या, बाबतीत असू द्या, त्या सगळ्या अडचणीसाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. लक्षात घ्या. आता बघा, की सध्या तरी पोलीस भरतीची जाहिरातीची 31 तारीख ही शेवटची तारीख आहे. आणि विद्यार्थी स्टार्टिंगला त्यांच्याकडे काही विद्यार्थ्यांकडे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट होते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी ई-डब्ल्यू-एसमधून फॉर्मही भरलेले आहेत. लक्षात घ्या, फॉर्मही भरलेले आहेत. आता तुम्हाला सांगायचं झालं तर ई-डब्ल्यू-एस त्या विद्यार्थ्याकडे होते. 31 तारखेला ते ई-डब्ल्यू-एस ते पण व्हॅलिडिटी संपणार आहे. लक्षात घ्या, तेही व्हॅलिडिटी संपणार आहे. आता नवीन ई-डब्ल्यू-एस त्या उमेदवारांना भेटत नाही पहिली गोष्ट तर. तर मराठा उमेदवारांना एस-ई-बी-सी आणि ओपन या 2च कॅटेगरीमध्ये फॉर्म भरता येईल असं दिसत आहे सध्या तरी. तर त्या विद्यार्थ्यांना ई-डब्ल्यू-एसचा पर्याय ओपन ॲक्चुअली पाहायला गेलं तर बीडमध्ये जर जी घटना घडलेली आहे, तिथे बीडमध्ये काय करत आहेत, की देतच नाहीयेत. ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट मराठा कॅन्डिडेटला देतच नाहीयेत. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस जे सर्टिफिकेट आहेत, ते पण त्या विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही. आता याच्यामध्ये काय झालं, की 26 फेब्रुवारीपासून काय केलं, की एस-सी-बी-सी आरक्षण लागू झालेलं आहे. लक्ष झालेलं आहे. पण पोर्टलवरती बघा याच्यावरती, की 2015चा जो जी-आर आहे, तोच काय केला, की अजून आहे. त्यामुळे काय करणार, की अद्यापही एकाही तरुणाला लक्षात घ्या, एकाही तरुणाला एस-सी-बी-सी प्रमाणपत्र मिळालेले नाही. अद्याप बघा, एकाही तरुणाला एस-सी-बी-सी प्रमाणपत्र मिळालेले नाही. आरक्षणाचा निर्णय होऊन 1 महिना झाला तरी एकाही तरुणाला एस-सी-बी-सी आरक्षण मिळालेले नाही. आता याच्यामध्ये 10% आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे. लक्षात द्या 10% दिलेला आहे ना. आता विषय असा आहे, की सेतू कार्यालयामध्ये अजून आता जी-आर तर आलेला आहे सर्टिफिकेट द्या म्हणून. पण त्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर सेतूची वेबसाईटवरती हे आहे मराठा आरक्षणासंदर्भात, ते जे पोर्टल आहे ते काढून टाकलेलं आहे. आता टेक्निकल डिफिकल्टी आहेत त्याच्यामुळे काढून तर हे सर्टिफिकेट मिळत नाहीत विद्यार्थ्यांना, तर विद्यार्थ्यांनी करायचं तरी काय? 31 तारीख शेवट आहे. जर ई-डब्ल्यू-एसमधून फॉर्म भरला आणि पुढे जाऊन जर एस-सी-बी-सी आरक्षण जर कन्फर्म झालं, 100% जर न्यायालयात टिकलं, तर ई-डब्ल्यू-एसमधून त्यांना प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी एवढ्या ह्याच्यात आहेत, की त्यांनी फॉर्म भरायचा तर कसा? विद्यार्थ्यांनी फॉर्म तर भरलेले आहेत, पण आता ते कॅन्सल होतील म्हणून ते घाबरत आहेत. काही विद्यार्थी कॅन्सल करत आहेत फॉर्म. प प पद्धतशीर जर रित्या जर पाहिलं तर ते विद्यार्थी कॅन्सल करत आहेत. तर घाबरायची गरज नाही. तुम्ही विद्यार्थ्यांना सांगत आहे मी घाबरायची गरज नाहीये. शांत राहा. तुम्हाला डेट जी आहे ती वाढवून दिली जाणार. ठीक आहे. डेट जी आहे ती काय करेल की वाढवून दिली जाणार आहे. डेट तर वाढवून दिलेला आहे. फक्त यांनी सर्टिफिकेटचा जो घोळ आहे तो लवकरात लवकर काय करा की क्लिअर करावा ही अपेक्षा आहे आता सध्या तरी. ॲट विद्यार्थ्यांना कारण की एस-सी-बी-सी आरक्षण घेऊन परत त्यांना काय केलं की हे काढायला लागतं. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायला लागतं. या सगळ्या गोष्टीसाठी विद्यार्थ्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. सर्टिफिकेट काढायचा, फॉर्म भरायचा या सगळ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या रांगाच लागलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे लक्षात घ्या. म्हणजे एस-सी-बी-सी अर्ज केले तरी प्रमाणपत्र मिळण्यासाठी किती 25 ते 30 दिवस लागू शकतात. आणि त्याच्यानंतर त्यांना काय करायला की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढायला लागेल. तर याच्यामुळे काय करायला की विद्यार्थ्यांना वेळ जो आहे तो वाढवून दिला गेला पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. आणि तो वाढवून दिला जाणारच आहे हे तर 100%च आहे. ओके. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाहीये. सगळे विद्यार्थी सोबत आहेत. सगळ्यांनी सोबत राहा. तुम्हाला अजिबात काही काळजी करायची गरज नाहीये. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.